अनिकेत त्याचं आवरून बाहेर येतो. तो बाहेर येताच अवनीसुद्धा तिचं आवरते. तोच अनिकेत त्याची लॅपटॉपची बॅग घ्यायला आत रूममध्ये येतो, तर अवनी तिचं नोटबुक बॅगमध्ये ठेवत असते. अनिकेत एक नजर तिच्याकडे टाकतो आणि बॅग घेऊन तो बाहेर जाणार की मध्येच थांबतो आणि तिला आवाज देतो, अवनी. तशी ती सरळ उभी राहत त्याच्याकडे पाहते. ते तू आजपासून कॉलेजला जाणार आहेस तर मंगळसूत्र काढून जाऊ शकतेस. तो असं बोलताच आधी तर अवनी गोंधळते, पण तिचे मंगळसूत्र हातात घेऊन त्याच्याकडे पाहत, ते मी असंच घेऊन कॉलेजमध्ये जाणार आहे, मला नाही काढायचे मंगळसूत्र. ती अगदी बिनधास्तपणे बोलते. आपले लग्न जरी मनाविरुद्ध झाले असले तरी आपण नवरा बायको आहोत. तुम्ही तुमच्या हातांनी ते माझ्या गळ्यात घातले आहेत. असं कसं काढून जाऊ मी? मी नाही काढणार, ती ठामपणे बोलते आणि तिची बॅग घेऊन ती बाहेर निघून जाते. अनिकेत मात्र तिथेच उभा राहून ती काय बोलली याचा विचार करत होता. ती जे बोलली होती ते खूप मनापासून बोलली होती. तिच्या बोलण्यातून त्याला समजले होते. कुठेतरी तिचे बोलणे अनिकेतला सुद्धा आवडून गेले होते. नकळत त्यांच्या चेहऱ्यावर हलके हसू येते आणि तो सुद्धा बाहेर येतो. अनिकेत बाहेर येताच अवनी त्याला त्याचा टिफिन देते आणि ती सुद्धा तिचे टिफिन बॅगमध्ये ठेवते, कारण आता अवनी दुपारी घरी नसणार होती, म्हणून अनिकेतसुद्धा त्याचा टिफिन फॅक्टरीमध्ये खाणार होता. अनिकेत बाहेर आला आणि बाईकवर बसला. तोपर्यंत अवनीने सगळं काही बंद केले आणि त्याच्या मागे ती बसली. आज अवनी कॉलेजला जाते म्हणून खूप हॅपी होती, तर अनिकेतला सुद्धा आनंद होत होता. पण कसला आनंद त्याला होतोय हे मात्र त्याला कळत नव्हते. त्याने हसतच बाईक स्टार्ट केली आणि ते निघाले कॉलेजला जायला. त्यांच्या घरापासून कॉलेज बऱ्याच लांब असल्यामुळे त्यांना 1.5 तास तरी लागणार होता. बरं ते निघाले तेव्हा जास्त ट्रॅफिक लागली नाही आणि फायनली ते कॉलेजला पोहोचले. तिथे पोहोचताच अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, कारण तिला वाटत नव्हते की तिचे पुढचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होईल की नाही म्हणून. पण आता तिच्या स्वप्नांना हळूहळू अनिकेतने दिशा दाखवत होता. ती खाली उतरली आणि मोठी स्माईल देत समोर पाहत होती. अनिकेत पण तिचा आनंदी चेहरा निहाळत होता, कारण अवनी खरंच खूप हॅपी दिसत होती. तोच आवाज आला, अवनी, अवनी. तसे दोघांनी समोर पाहिलं तर डिम्पलसुद्धा स्माईल करत अवनीकडे पाहत होती. शेवटी डिम्पलला सुद्धा खूप आनंद झाला होता की अवनीने कॉलेज जॉईन केले. ती पळतच अवनीजवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते. बरं चल आज जाऊया, नाहीतर उशीर व्हायचा. तशी अवनी हो म्हणून मान हलवते आणि आज जायच्या आधी अनिकेतकडे पाहते. आपला हिरो तर आधीच तिच्याकडे पाहत होता. तशी अवनी त्याला गोड स्माईल देते आणि हात हलवून बाय करते. तो मात्र तसाच उभा असतो, काही हालचाल करत नाही. त्याला तसे बघून अवनी आत निघून जाते, कारण त्याचा राग तिला चांगलाच माहिती होता. ती आत तर जात होती, पण आपला हिरो मात्र तिलाच पाहत होता, कारण सकाळी ती मंगळसूत्र काढणार नाही बोलली म्हणून त्याला मनातून खूप आनंद झाला होता. आणि सकाळी ती कशी अचानक त्याच्या मिठीत आली हे सुद्धा त्याला आठवतच त्याच्याही चेहऱ्यावर नकळत हसू आले आणि त्याने केसांवरून हात फिरवला आणि त्याची बाईक स्टार्ट करून तो फॅक्टरीमध्ये जायला निघाला. आपली अवनी तर हॅपी होतीच, पण आज नकळत का होईना अनिकेतसुद्धा हॅपी होता. अवनी कॉलेजमध्ये तिच्या लेक्चर करण्यात बिझी झाली, तर अनिकेत फॅक्टरीमध्ये आल्यानंतर त्याच्या कामात बिझी झाला. कॉलेज सुटायच्या वेळेच्या आधी अनिकेतला अवनीला घ्यायला सुद्धा जायचे होते. आता तो विचार करत असतो की कार घेऊन जाऊ म्हणून. शेवटी अनिकेत विचार करून कार घेऊन जातो. कार चालवत असताना त्याला त्या दोघांची काल झालेली धडक आठवते आणि ते आठवताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते, कारण नकळत का होईना ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि अशी जवळ येण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्यामुळे ते अनिकेतला खूप भारी वाटले होते. हळूहळू का होईना अवनीचा सहवास त्याला आवडू लागला होता. विचार करत कधी कॉलेजजवळ येऊन पोचला अनिकेतला सुद्धा कळले नाही. तसा लवकरच पोचला होता. हातातील घड्याळ त्याने पाहिले तर कॉलेज सुटायला 15 मिनिट बाकी होते, म्हणून तो मोबाईल हातात घेऊन खाली उतरला आणि कारला टेकून उभा राहिला. तसा आपला हिरो दिसायला खूप हँडसम, त्यात ब्लॅक कलरचा गॉगल घातलेला, हातात मोबाईल, अगदी 80त कारला टेकून उभा असल्यामुळे खूपच भारी तो दिसत होता. कॉलेज सुटायची बेल वाजली तसे एक एक करून बाहेर येऊ लागले. अवनीला वाटले नव्हते की अनिकेत कॉलेज सुटल्यानंतर घ्यायला येतील म्हणून,
म्हणजे तसे सकाळी अनिकेतने तिला सांगितले होते, पण तिला वाटत नव्हतं. डिंपल आणि अवनी बोलत बोलत येत होत्या. कॉलेजमधील काही मुली तर वाकून वाकून अनिकेतला पाहत होत्या, पण आपला हिरो मोबाईल पाहत असल्यामुळे त्याला माहितीच नव्हते की मुली त्याच्याकडे पाहत आहे म्हणून. अवनीचे बोलता बोलता लक्ष अनिकेतकडे गेले आणि तिचे डोळे मोठे झाले. ती जागच्या जागीच थांबली आणि त्याला भान हरपून पाहू लागली, कारण तो दिसतच तेवढा हँडसम होता. तिला असे थांबलेले बघून डिंपलसुद्धा थांबली आणि तिला आवाज देऊ लागली, अवनी अवनी. पण अवनी तर समोर अनिकेतला पाहण्यात हरवली असल्यामुळे डिंपलचा आवाज तिला आलाच नाही. शेवटी अवनी कुठे पाहते ते पाहण्यासाठी डिंपलने तिची नजर तिकडे वळवली आणि समोर अनिकेत जिजूंना बघून डिंपलच्या चेहऱ्यावर स्माईल आली. डिंपलने हसतच अवनीला फटका मारला. तेव्हा अवनी भानावर आली. ओ हो, जिजूंना पाहण्यात एवढी गुंग आहे की माझा आवाजसुद्धा तुला ऐकू येत नाही आहे अवनी. तशी अवनी गोंधळून खाली पाहत, नाही नाही ते. आता खरं तर तिला काय बोलावे कळतच नव्हते, कारण अवनी खरंच अनिकेतला भान हरपून पाहत होती. अनिकेत मात्र त्याचा फोन पाहण्यात बिझी होता. डिंपलने आवाज दिल्यामुळे अवनी भानावर आली. अनिकेतने मोबाईल खिशात ठेवला आणि वर पाहिले तर समोर त्याला अवनी आणि डिंपल दोघी दिसल्या. अवनीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्माईल आली, पण त्याने पटकन त्याचा चेहरा वळवला आणि गाडीच्या आत जाऊन बसला. अवनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि डिंपलला बाय करून ती गाडीजवळ आली. ती गाडीजवळ आली तर होती, पण काहीतरी विचार करत होती. तिला विचारात बघून अनिकेत खाली उतरला आणि तिच्याजवळ आला. तिच्याकडे पाहत त्याने गाडीचा दरवाजा ओपन केला. त्या आवाजाने अवनी भानावर आली. आत बस, अनिकेत तिच्याकडे पाहत बोलला. तिने सुद्धा होमध्ये मान हलवली आणि ती आत जाऊन बसली. खरं तर अवनीला या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते की सकाळी अनिकेतने बाईकवरून सोडले होते, मग आता ही कार कशी, हे विचार तिच्या डोक्यात गोंधळ घालत होते. अनिकेतसुद्धा त्याच्या सीटवर येऊन बसला. जसा दरवाजा बंद झाला तशी अवनी पुन्हा तिच्या विचारांमधून बाहेर आली. अनिकेतने गाडी स्टार्ट केली आणि ते घरी जायला निघाले. जवळजवळ 10 मिनिट झाले. गाडीत नीरव शांतता होती. शेवटी अनिकेत बोलायला सुरुवात करतो, अवनी, आजचा दिवस कसा होता? ते म्हणजे आज पहिलाच दिवस होता ना तुझा? त्याने असं विचारताच आधी तर अवनीला विश्वास बसत नव्हता, पण खरंच त्याने विचारले होते. ती त्याच्याकडे पाहत, खूप छान. तिच्या बोलण्यातून तरी आनंद जाणवत होता अनिकेतला. ती आनंदी आहे यातच अनिकेतला सुद्धा छान वाटले. पुन्हा दोघं शांत होतात, काहीच बोलत नाही. अवनी काहीतरी विचार करत बोलायची हिंमत करते. ते मला बोलायचं आहे. अनिकेत समोर पाहत गाडी चालवत, बोल ना. ते म्हणजे तुम्ही मला सकाळी कॉलेजला सोडणार आणि संध्याकाळीसुद्धा घ्यायला येणार का? तिने असं विचारताच अनिकेतने तिच्याकडे गोंधळून पाहिले आणि पुन्हा समोर पाहत, मी तुला सोडायला आणि घ्यायला आलो तर चालणार नाही का तुला? त्याने तिला प्रश्न केला. त्याचा आवाजसुद्धा बदलला होता. हे अवनीला जाणवले. तिने घाबरत एक आवडा गिळत, ते म्हणजे माझ्यासाठी तुमची धावपळ होईल. म्हणजे सकाळी तुम्ही मला सोडणार, त्यानंतर फॅक्टरीमध्ये जाणार, तिथे पूर्ण दिवस लक्ष देणार आणि संध्याकाळी पुन्हा मला घ्यायला येणार. एवढं बोलून ती शांत झाली. अनिकेत काही बोलत नाहीये ते बघून तीच बोलली, ते म्हणजे मी ऑटो किंवा बसने गेलेली नाही चालणार का? आणि मी एकटी नसेल, माझ्यासोबत डिंपल आणि बाकी मैत्रिणीसुद्धा असतील. ती त्याला सांगत तर होती, पण अनिकेत काहीही बोलत नव्हता. ते बघून अवनी नाराज होते आणि खिडकीतून बाहेर पाहत असते. अनिकेत एक नजर तिच्याकडे पाहतो आणि पुन्हा समोर पाहत, का तुला नाही यायची का माझ्यासोबत? म्हणजे तुला मी सोडायला आणि घ्यायला आलेलं नाही चालणार तर? तो हे बोलताच अवनी त्याच्याकडे पाहत, अहो तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. ते माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून मी रिक्षा आणि बसचा पर्याय दिला. म्हणजे सकाळी तुम्ही मला कॉलेजला सोडतात, त्यानंतर फॅक्टरीमध्ये जातात, तिथेसुद्धा तुम्हाला खूप कामं असते. ते काम करून तुम्ही धावपळ करून मला घ्यायला येणार. म्हणजे पूर्ण दिवसात माझ्यामुळे तुमची धावपळ होणार, म्हणून मी बस आणि रिक्षाचे ऑप्शन दिले आणि ते तुम्ही सकाळी बाईक घेऊन मला सोडले आणि आता ही कार मला नाही योग्य वाटत. खरं तर अवनीला माहितीच नव्हते की ती कार अनिकेतची आहे म्हणून. तिच्या बोलण्यावर अनिकेत विचार करत असतो. अवनी जे काही बोलली होती ते बरोबर बोलली होती आणि तिने त्याचासुद्धा विचार केला. याने त्याला खूप भारी फिलिंग आली.
आता ती जी बोलली होती ती अनिकेतला सुद्धा पटत होते. ते रिक्षा किंवा बसने जायला तुला काही प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे चालेल ना तुला? हो चालेल, ती जास्त विचार न करता बोलते. तोच त्यांची गाडी थांबते. अवनी बाहेर पाहते तर ते घरी पोचले होते. अनिकेत काही न बोलता खाली उतरतो. अवनीसुद्धा त्याच्याकडे पाहत खाली उतरते, पण मनात मात्र विचार चालूच असतात. कारण अनिकेत उद्याबद्दल काहीही बोलला नव्हता. की ती रिक्षाने जाणार की अनिकेत तिला सोडणार. तिला विचारात बघून अनिकेत तिला आवाज देतो, अवनी आत चल, जास्त विचार करू नकोस. आणि तो आत निघून जातो. अवनीसुद्धा तिचे विचार झटकते. उद्याचं उद्या बघू आणि ती आत येते. आई आज लवकर आल्यामुळे त्यांनी जेवणाचे सगळे काही तयार करून ठेवले होते. त्या दोघांना सोबत बघून आई हसत, आलात तुम्ही दोघं, जाऊन फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. कारण आज त्यांना घरी यायला चांगलाच उशीर झाला होता. दोघं आत त्यांच्या रूममध्ये येतात. अनिकेत काही न बोलता फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो. अवनीसुद्धा फ्रेश होऊन बाहेर येते. ते तिघं जेवायला बसतात. जेवण करत असताना आई अवनीला कॉलेजबद्दल विचारतात. अवनीसुद्धा हसत हसत त्यांना कॉलेजच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगत असते. असंच हसत खेळत गप्पा मारत त्यांचे जेवण होते. जेवण आईंनी बनवले असल्यामुळे अवनी बाकी सगळं आवरते. सगळं आवरून झाल्यावर ती हॉलमध्ये येत बाहेर पाहते तर आई लवकरच झोपून गेलेल्या होत्या. अनिकेत अजून घरी आला नव्हता. अवनीसुद्धा दमल्यामुळे तिचं अंथरूण घालते आणि त्यावर आडवी होते. पडल्या पडल्या तिला झोप लागते. अनिकेत त्याच्या पप्पांना जेवायला देतो. त्याच्या पप्पांचं जेवण झाल्यानंतर तो आत येतो. आत येताच अवनीला हॉलमध्ये झोपलेलं बघून तो कपाळावर अंगठा फिरवतो आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहतो आणि खाली वाकून तिला उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन जातो. तिला नीट झोपवून तो सुद्धा तिच्या शेजारी आडवा होतो. तिच्या पोटावर एक हात टाकून तिच्याकडे पाहत. त्याचा कधी डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही. दुसऱ्या दिवशी अवनी सकाळी लवकर उठून तिचं आवरते. आज पण उठल्या उठल्या स्वतःला बेडवर बघून गालात असते, पण पुन्हा नाराज होते. कारण अनिकेतने तिला काल जे विचारले होते त्याबद्दल तो अजून तरी काही बोलला नव्हता. अवनी तिचं आवरत असतेच की अनिकेत आत येतो. तिच्याकडे पाहत, ते तू रिक्षा किंवा बसने जाऊ शकतेस, पण 1 आठवडा तुला मी सोडेल, मग तुझी तू जा. तो हे बोलताच तिला खूप आनंद होतो. तिला आता असे वाटत होते आताच अनिकेतला घट्ट मिठी मारून थँक्यू म्हणावे, पण ती तिच्या भावना कंट्रोल करते आणि चेहऱ्यावर हलके हसू ठेवून थँक्यू म्हणते. तिला वाटत नव्हतं एवढ्या लवकर अनिकेत तयार होईल म्हणून, पण तिने काल बोलून दाखवले आणि अनिकेत तयार झाला. खूप हॅपी होती. दोघं त्यांचं आवरून निघून जातात. असंच धावपळीत आजचा सुद्धा दिवस निघून जातो. येणारे 4-5 दिवस अनिकेत अवनीला सोडून देतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे अवनी कधी रिक्षा तर कधी बसने डिंपल आणि बाकी तिच्या काही मैत्रिणीसोबत ती जात असते. आता हळूहळू अवनीला सवय होत होती. घरी आईंना मदत करून ती कॉलेजला जायची. कॉलेज लांब असल्यामुळे दमून जायची, पण तिचे स्वप्न तिला पूर्ण करायचे होते. मग त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी तिला चालणार होते. त्यांचे घर शेतात असल्यामुळे अनिकेत तिला स्टॉपपर्यंत सोडायचा आणि तिथून पुढे अवनी जायची. या 15-20 दिवसात अवनी कॉलेज करून घराकडे पण लक्ष द्यायची आणि घरातील काम करून अभ्याससुद्धा करायची. अनिकेतला तर अवनीचे खूप कौतुक वाटायचे. कसलीही तक्रार न करता ती सगळं काही करत होती. कारण लग्नाच्या आधी ती किती मोठ्या बंगलोमध्ये राहायची. कधी तिथे तिने स्वतःचे जेवणाचे ताटसुद्धा उचलून ठेवले नव्हते. आणि इथे अनिकेतच्या घरी ती सगळं काही करायची. अगदी साधेपणाने वावरायची. तिच्या वागण्यातून बोलण्यातून कधीच जाणवले नव्हते ती किती मोठ्या घरातून आली आहे म्हणून. लग्नानंतर तिला जेवणसुद्धा बनवता यायचे नाही, पण आईंकडून हसत हसत तिने सगळं काही शिकून घेतले होते. असेच दिवस जात होते. कॉलेज सुरू होऊन 2 महिने झाले होते. खूप हॅपी होती अवनी आणि तिला हॅपी बघून आपला हिरोसुद्धा खूप हॅपी होता. तिचा साधे समंजसपणा त्याला हळूहळू आवडायला लागला होता. अवनीसुद्धा आई बाबा आणि अनिकेतमध्ये एवढी रुळली होती की तिच्या माहेरच्या माणसांचा जणू तिला विसरच पडला होता. अनिकेत पण हळूहळू अवनीमध्ये गुंतत चालला होता. त्याचे ओरडणे कमी झाले होते. जास्त बोलत नसला तरी अवनीची काळजी असायची त्याला, हे त्याच्या वागण्यातून अवनीलासुद्धा जाणवत होते. या 2 महिन्यात अनिकेतने अवनीला मोबाईलसुद्धा घेऊन दिला होता. म्हणजे कधी कधी बस रिक्षा मिळाली तर ती अनिकेतला फोन करायची. तिचा फोन आला की अनिकेत तिला घ्यायला जायचा.
त्याला पण तिला घ्यायला जायला खूप आवडायचे. हळूहळू त्या दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला होता. अवनी आणि अनिकेत एकमेकांसोबत वेळ घालवून एकमेकांच्या प्रेमात पडतील का? म्हणजे अवनी तर अनिकेतच्या प्रेमात पडेल, पण अनिकेत बायको म्हणून तिचा स्वीकार करेल का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.